हॅलो मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पायपिंग म्हणजेच ब्लाऊजला गोट कशी लावायची हे बघणार आहोत. काय होतं, आपण ब्लाऊज शिवतो एकदम परफेक्ट, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असते, पण गोट जर व्यवस्थित लागली नाही तर पूर्ण ब्लाऊजचा शो निघून जातो. त्यासाठी गोट परफेक्ट कशी लावायची, त्यासाठी कोणत्या कोणत्या ट्रिक्स वापरायच्या हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोटसाठी आपल्याला आहे ना क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्याव्या लागतात. तर हे मी कापड क्रॉसमध्ये कट केलं आहे. त्याच्यावरती आता 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण, आणि ते पट्टीच्या साहाय्याने त्याच्यावरती सरळ एक रेष मारून घ्यायची आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती, आणि कट करून घ्यायचा. अशाच आपण पट्ट्या तयार करून घेऊया. व्यवस्थित कट करून घ्यायचं जे आपण मार्किंग केलेलं आहे. गळा जेवढा डीप असेल तेवढ्या आपण पट्ट्या कट करून घ्यायच्या, नाहीतर मोजून बघायचं, गळ्याला लावून बघायचं व्यवस्थित पुरते का. तर मी इथे 4 पट्ट्या कट करून घेतल्या आहेत, आणि त्या आता एकावर एक ठेवून जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर अशा एकावर एक क्रॉस ठेवायच्या व्यवस्थित, आणि त्याच्यावर सरळ एक टीप मारून घ्यायची. अशाच प्रकारे आपल्या बाकीच्या सगळ्या पट्ट्या एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या. गोट लावायच्या 2-3 पद्धती आहेत, तर ही मला एकदम सोपी पडते म्हणून ती तुमच्यासोबत मी शेअर करते. ह्या ट्रिकने एकदम व्यवस्थित गोट लागली जाते. तर अशा प्रकारे सगळ्या पट्ट्या एकाला एक जॉईंट करून झाल्यात. आता काय करायचं, एका साईडने आहे ना कापड थोडं थोडं फोल्ड करत पूर्ण शिलाई मारून घ्यायची, टीप देऊन घ्यायची त्याच्यावरती व्यवस्थित अशी. तर हे बघा किती व्यवस्थित हळूहळू टीप मारून घ्यायची. आता ही जी आपण पट्टी तयार केलेली आहे ना ती गळ्याला लावून घ्यायची आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना त्यानुसार पट्टी व्यवस्थित गोल फिरवून घ्यायची. अजिबात कुठे खेचायची नाही, व्यवस्थित आहे त्याच्यावरतीच व्यवस्थित हळूहळू लावून घ्यायची. बॅकला पण आपला गोलच गळा आहे, तर तिथे पण व्यवस्थित न खेचता व्यवस्थित अशी लावून घ्यायची. पट्टी लावताना 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून पट्टी लावायची. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला असं थोडा एक्स्ट्रा कापड कट करून आतमध्ये फोल्ड करून असं लॉक करून घ्यायचं. आता ही जी आपण पट्टी लावलेली आहे ना ती आतल्या साईडला थोडी थोडी फोल्ड करून व्यवस्थित लावून घ्यायची, आणि बरोबर मधोमध आपली शिलाई आली पाहिजे. आणि जो आपला गोल वगैरे आकार आहे ना तो जरा खेचून टीप देऊन घ्यायची त्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित आपली गोट लागली जाते. आणि जर गोट व्यवस्थित लागली ना तर आपली फिनिशिंग पण एकदम मस्त दिसते. नवीन शिकत असतात ना त्यांना गोट लावायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यासाठी या पद्धतीने जर आपण गोट लावली तर एकदम परफेक्ट दिसेल, आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस पण करावी लागते.
अशा प्रकारे हळूहळू आपण गोट लावून घेऊया. आणि शेवटी ते व्यवस्थित लॉक करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी गोट लागली गेलेली आहे. फिनिशिंग बघा किती एकदम व्यवस्थित दिसते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद.